शेतकरी. रॉयल फेल म्हणून बघ, जी आहे ती रिअल आहे. आमचा ध्यास शेती, श्वास शेती, हीच आमची ओळख आणि हीच आमची ख्याती. वाह, क्या बात है. बात तर तुझ्यात आहे, आमचं काय खरं आहे. म्हणूनच विसरायलाच काय की आम्हाला. एक वेळ श्वास घेणं विसरत, पण तुला नाही. होय का? येस, दिस इज माय लाईफ अँड एव्हरीथिंग इज नॉट अ जोक. वाह, शेतकरी असून पण इंग्लिश येते की तुला? शेतकरी शेतकरी म्हणजे तुमच्या लेखी कष्ट करणारा, चिखला मातीत माखणारा, एवढंच ना. अगं ही माती घडवते आम्हाला, संघर्ष करायला शिकवते. आमच्यासाठी आईच जणू. आणि आपण तरी काय ग, या मातीतच जन्मलो आणि या मातीतच जाणार की. मग कशाचा गर्व आणि कशाचा कमीपणा. अरे एवढं का चिडायला तू? एवढं काय बोलली मी तुला? राग? अगं लटकून मेला माझा भाऊ या झाडाला, तुला नाही कळायचं. एक दिवस जर हा शेतकरी थांबला ना, अख्खं जग थांबल. शून्य नका समजू आम्हाला तुम्ही. हा शून्य जर साईडला झाला ना, सगळ्याची किंमत मायनस व्हायला वेळ नाही लागणार. बर बर, चिडू नको, मारशील फिरची. मारायला काय पागल समजली काय? फक्त समजवायला तुला. असं समजवतेत का? आपलं असंच असते बघ. नाईस. नाहीच तर तुझा व्हॉइस आहे, जो या काळजाला वेळ लावून जातो. हे बरं आहे. आधी हर्ट करायचं, नंतर गोड बोलायचं. आम्हाला बी हार्ट आहे ग, आम्हाला बी हार्ट होतंय ग. देवानं दिलं या साईडला हार्ट. आमच्या बिगुला ठेस पोचली का आम्ही बोलतोच आणि बोलणारच. काय झालं रुसायला? अरे कुणाशी बोलतोय मी? काय झालं रुसायला? कुठं काय? काय नाही की. असं होय, मला वाटलं. बरं चालतंय, थांब मग इथं जातो मी. हे खरं आहे बरं का, माणसं बदलतात. काय? वन्स मोर प्लीज. जसं हवामान बदलतंय का, तसं माणसं बी बदलतात. असं होय, बरं चालतं. पण कोण बदललं? पिढी पिढी झाली काय? दगड मारायला काय झालं तुला? ए वेडा तू. अगं सांगशील तर. आज माझा वाढदिवस आहे, सगळ्यांनी मला शुभेच्छा दिल्या आणि तू तू कॉल सोड, साधा मेसेज पण केला नाही. आणि की काय मी इथं 2 तास झालं तुझी वेड्यासारखी वाट बघत बस. अगं बाई माझ्या लक्षातच नव्हतं तर. बरं जाऊ दे, हॅपी बर्थडे. एवढंच? मग अजून काय? गिफ्ट कुठं आहे? अगं मी विसरलोच होतो म्हणतोय तर 10 वेळेस. बरं जाऊ दे, सोड, तुझं असलंच असतं. ए सायको. मला माहित होतं तू कधीच विसरणार नाहीस कडू.
अरे किती वेळ लावायला, लवकर बसू ना. पैंजण किती छान दिसतं. अगं फिट बसव जरा. तरी तुटलं तर? तुटणार नाही कधीच. पण तुटलंच तर? तुटलं तर असं समज की तुझा हात माझ्या हातातून सुटला असेल. असं कधीच होणार नाही. हा द्यायची उद्या नाही का? त्याच्या पायी तुला काल विचारलं होतं चालू करणार आहे का नाही. अरे थांब, कर. भाव कमी झालाय. अजून भाव कमी कितनं? 10 रुपयानं. तर काटा काढायला नको आमचं सारखंच काय आहे असं? अरे आम्हाला कशाला विचारतो, सरकारला जाऊन विचार ना. आम्ही काय आमचं घरचं द्यायचं काय? असं नको सांगू बघा. ती देते म्हशीच्या गळ्यात घंटे बांधून आणि चोर जातात चोरी करून. एवढं बी नसतेला का? तिथे दुधाला भाव नाही, शेतमालाला भाव नाही. अरे करायचं तरी काय आम्ही? अरे आमच्या घरचं द्यायचं का पैसे सगळं? सरकार भाव कमी करायला आहे. बरं आहे सरकार. अरे त्यांनी तर नासाडी केली सगळी. तिथं 35-35, 40-40 वयाची पोरं लग्नाची राहिली ती. आमच्या पण आईबापाच्या डोळ्यातलं दुःख बघा जरा. असं नसतंय. अरे त्यांची येते ती पोरं सरकारची युरोप लंडन फिरून. आमचं काय? तर आमचं मन समजून घ्या, मग समजेल तुम्हाला शेतकरी म्हणजे काय असतं ते. ह्याच्या स्क्रूडीला झालाय का रे? खरं आहे की बड्या, इथं कशालाच भाव नाही. ज्याचं जळतंय त्यालाच कळतंय. आलीच. आपल्या माणसांकडे येणारी वाट ही कायम खेचतच असते. एवढी का रे वेडी झाली असेल मी तुझ्यासाठी? राधा बी कृष्णासाठी वेळी झालीच होती की, पण ती गेली एक दिवस सोडून. तशीच तू पण जाशील. हो बघ आलं का नाही खरं? हो, पण नाही पण. म्हणजे मी तुझ्यासोबत वेळ घालवू शकते पण आयुष्य नाही. तुझ्यावर प्रेम करू शकते पण लग्न नाही. का? कारण ते घरचे ठरवतील, त्यांच्या मोहर जाणं व्हायचं नाही मला. ही बरं आहे. प्रेम करताना विचार येत नाही का तुमच्या मनात मग घरच्याचा? पण लग्न करताना मात्र घरच्याच्या मोहर जाणं होत नाही. तसं बी लग्न म्हणजे एक सौदाच. फक्त शरीरानं सोबत असून काय उपयोग जर मन कुठंतरी दूर काळजात दडवलेल्या माणसाला शोधत असेल आणि त्याला बघताच नकळत डोळ्यात पाणी आणि काळजाची धडधड 1000 पटीनं वाढत असेल, पण त्याला तुम्ही शब्दसुद्धा बोलू शकत नसाल तर सगळं असून सगळं व्यर्थच की. आणि तुझं लग्न माझ्यासोबत हो अगर ना हो, तुझ्या सुखातच माझं सुख असेल. आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या पोराचं प्रेम हे नोकरदार घेऊनच जातो. त्यात माझा बी नंबर आला तर काय फरक पडणार आहे? आणि हो, त्याच्याकडे असेल भरमसाठ पैसा, दागदागिने, कपडा लत्ता, हाऊस मौज, पण नसेल ते खरं प्रेम. कारण ते इथून यावं लागतं. सगळ्यामध्ये असेल बी 100 एखादा टक्का चांगला, त्याचा भाग वेगळा. नवीन आहे का कोण? नाव काय? अरे नाव काय? कोणाला विचारले मी?
नखऱ्या. एवढा खरं नाद आहे तुला जनावरांचा? माणसा परिस्थिती लय बरी. एकदा जीव लावला का आपल्यासाठी जीव बी देतील. धोका नाही द्यायची कधी. नाराज आहेस का? मी कशाला नाराज होतो? मला तुझं बोलणंच कळत नाही. कधी रागात बोलतो, कधी प्रेमानं बोलतो. आमचं असं असते. पुढं काय होणार आहे माहीत असून बी जीवापाड प्रेम करतो आम्ही. प्रिय अजित, कालपासून का नाराज आहेस? मला समजतच नाही. तुझी खूप आठवण येते. आता एक क्षणही तुझ्यापासून दूर नाही राहू शकत. का रे असं वागतोस? तुझी मी सावली आहे आणि सावली कधी साथ सोडेल का? मी फक्त तुझीच आहे आणि तुझीच राहणार कायम. फक्त तुझीच. साक्षी. आलीच. एवढा उशीर केला असतो? मागच्या वेळेस मी उशीर केला म्हणून. काय काय हात कर. काय साक्षी? लग्नाला यायचा? लग्न तुझं? येणार ना. लग्नाला बी येणार आणि पोट भरून जेवण बी करणार. त्याच्यापेक्षा काय गोड असेल माझ्या आयुष्यात? साक्षी, बघितलंस ना पैंजण तुटलं. मी म्हणलो तुला ज्या दिवशी तुझा हात सुटेल ना त्या दिवशी पैंजण आपोआप